एकात्म लेखक अभयसिंह जाधव. भाग 5. अंधार. काळामिट्ट आवाज नसलेला अंधार आणि साबळेचे डोळे खाडकन उघडले. तरीही तोच अंधार त्याच्या डोळ्यांसमोर तरंगत होता. तो तरंगतोय हवेत. वाहत चाललाय कुठेतरी, पण कुठे? त्यानं डोकं गदागदा हलवलं आणि त्याला डोक्यावर चढवण्यात आलेल्या आवरणाचं भान आलं. काय आहे ते? त्याला रानवट वास येतो एवढं नक्की. त्याच्या वडिलांच्या म्हणजे अण्णांच्या टोपीला येतो तसा. त्या मुलीला पकडायला आपण तिच्या मागे धावत होतो आणि मग एका कड्यावरून आपण कोसळलो. पुढे पुढे काय झालं त्याला काहीच आठवत नव्हतं. अजून कसला तरी वास येतोय. त्यानं मेंदूला ताण दिला. हा तर जंगलाचा वास, जंगलात सुटलेला. म्हणजे आपण जिवंत आहोत. त्याचे हात मागं बांधले गेलेत हे त्याच्या लक्षात आलं. पण तो कुठं आहे नेमका? आणि तो झटका बसल्यागत एका जागी थांबला आणि एवढा वेळ आडवा असणाऱ्या त्याला उभं करण्यात आलं. त्याचा एक खिसा तर आधीच फाटला होता. त्यातली बंदूक कुठे पडली कोणास ठाऊक. त्याच्या खांद्यावर कोणीतरी दाब दिला. आई ग. खांद्यातून निघालेली कळ गोळीसारखी थेट त्याच्या मेंदूत घुसली. त्या टेकडीवरून पडला तेव्हा त्याच्या खांद्यावर मार लागला होता बहुतेक. कळ सहन न होऊन तो वाकला आणि कशावर तरी बसला. त्याच क्षणी त्याचे पाय त्या बसलेल्या वस्तूला करकचून बांधण्यात आले. काय चाललंय नेमकं? त्याच्या तोंडावरचं ते आवरण कोणीतरी खसकन ओढून काढलं आणि पिवळ्या उजेडानं त्याचे डोळे दिपले. त्यानं डोळे मिटले आणि पुन्हा उघडले तर आता त्याला समोर काही मानवी आकृत्या दिसू लागल्या. त्यानं नीट बघितलं तर त्याच्या समोर उभी होती ती मुलगी, पारधी. त्याच्या डोक्यात खाटकन प्रकाश पडला आणि त्यानं जीवानीशी सुटायची धडपड केली. पण त्याचे हातपाय बांधण्यात आले होते चिवट वेलींनी. सुटना ते. एका प्रौढ बाईचा आवाज आला आणि त्यानं त्या आवाजाच्या दिशेनं बघितलं. एव्हाना त्याचे डोळे प्रकाशाला सरसावले होते. त्याला आता नीट दिसू लागलं होतं. समोरच्या बाजूला छोट्या छोट्या बांबूंच्या झोपड्या दिसत होत्या. 3-4 झोपड्यांचा एक ग्रुप असे झोपड्यांचे ग्रुप्स होते. मात्र 2 ग्रुप्समध्ये बऱ्यापैकी अंतर होतं. काही झोपड्या तर लांबवर मागे दिसत होत्या. पौर्णिमेचा चंद्र आता माथ्यावरून खाली झुकू लागला होता. मैदानाच्या मधोमध एक शेकोटी पेटवण्यात आली होती. 2-3 पिवळे बल्ब सोडले. Sample complete. Ready to continue?